हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा 2.5 हा लेसन अ हिरोईन ऑफ द सी, सागराची नायिका. अतिशय छान आणि खूप सुंदर असा मेसेज आपल्याला ह्या पाठातून मिळतो. तो म्हणजे अनसेल्फिश असणं, ऑनेस्ट असणं आणि इतरांना मदत करणं, हा संदेश आपल्याला या पाठातून मिळत आहे. चला तर मग सुरू करूया. अ हिरोईन ऑफ द सी. अ हिरोईन ऑफ द सी, सागराची नायिका, असा या पाठाचा उल्लेख आपण मराठीत करू शकतो. चला सुरू करूया. अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊसेस. आता इथे एक लाईट हाऊसेस शब्द आलेला आहे बघा. लाईट हाऊस म्हणजे काय असतं तर बघा, जे लाईट हाऊसचं काम काय, तर लाईट हाऊसचं काम काय असतं, जे की सेलर असतात, शिप चालवणारे, त्यांना काय करतं तर त्या लाईट हाऊसमध्ये लाईट चमकत असतो कायम, आणि रात्रीच्या वेळेस स्पेशली. आणि त्या लाईट चमकण्यामुळे काय होतं तर जो काही सेलर आहे त्याला कळतं की समोर एक डेंजरस रॉक आहे, खडक आहे, जेणेकरून तो काय करू शकतो, त्याच्या जहाजाची दिशा तिथून बदलवू शकतो. त्यामुळे हे लाईट हाऊसेस हे आपल्याला जनरली दिसून येतात खडकांवर. तर इथे काय दिलेलं बघा सुरुवात. अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊसेस. इंग्लंडचे जे खडकाळे आहे किनाऱ्याभोवती अनेक असे लाईट हाऊसेस उभे आहेत. देअर लाईट्स शायनिंग अक्रॉस द सी वॉर्न सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक. ते काय करतात तर त्यांची जी लाईट्स आहेत शायनिंग अक्रॉस द सी, ते काय करतात तर समुद्रावर चमकत असतात. आणि ह्या चमकण्यामुळे, त्यांच्या लाईट्समुळे काय होतं तर सेलर्स म्हणजे जे काही खलाशी आहेत त्यांना काय होतं तर रात्रीच्या वेळी धोकादायक खडकांचा ते काय करतात सत्तर इशारा ते देत असतात. वेन दे सी द लाईट्स सेलर्स टेक देअर शिप फार आउट टू सी. ते दिवे पाहिल्यानंतर खलाशी काय करतात, आपली जहाजे समुद्रापासून दूर नेतात. बट समटाइम्स फियर्स स्टोम्स ड्राईव्ह शिप्स ऑन द रॉक्स. परंतु कधी कधी काय होतं, जे भयंकर फियर्स म्हणजे भयंकर अशी जी काही वादळं आहेत ते काय करतात, जहाजांना त्या खडकांकडे वाहत नेतात. दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड ऑफ अ शिपरिक ऑन द रॉक्स वन नाईट इन 1838. याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो की 1838ची जी की रात्र आहे, त्या रात्रीच्या म्हणजे जी शिपरिक म्हणजे काय तरी द्या दिलं आहे बघा. द डिस्ट्रक्शन ऑफ अ शिप ॲट द सी बाय सिंकिंग. म्हणजे जी जहाजफुटी आपण त्याला म्हणू शकतो, थोडक्यामध्ये जहाजफुटीची ती एक कथा आहे. आणि त्याचबरोबर एका शूर मुलीची ती अशी कथा आपल्याला या लेसनमध्ये आपण अभ्यासणार आहोत. एका शूर अशा मुलीची आपण कथा अभ्यासणार आहोत, जी घटना घडली कधी तर 1838 साली, म्हणजे जहाज डुबण्याची घटना घडली 1838 साली. ती घटना आज आपण इथं अभ्यासणार आहोत. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर. ग्रेस डार्लिंग नावाची ही एक जी काय तर एका लाईट हाऊस कीपरची ती एक मुलगी होती, म्हणजे रखवालदार जो होता लाईट हाऊसचा त्याची ती मुलगी होती. शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. तिचं जे सारं आयुष्य आहे तिने गावा शहरापासून दूर एकाकी लाईट हाऊसमध्ये घालवलं होतं. लाईट हाऊसला मराठीत आपण दीपस्तंभ सुद्धा म्हणू शकतो. त्या दीपस्तंभामध्ये तिने घालवलं होतं. देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर हाऊस. त्यांच्या घराजवळ एकही गाव नव्हतं. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे. त्यांचे जे काही सर्वात जवळचे शेजारी होते ते कित्येक मैल दूर होते. बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. ग्रेसचे जे वडील होते ते अतिशय हुशार आणि सुशिक्षित होते, वेल एज्युकेटेड होते. त्यांनी ते त्यांच्या मुलांना अतिशय काळजीपूर्वक वाढवलं होतं. ग्रेस अँड हर ब्रदर्स अँड सिस्टर्स वी आर ऑल टॉट टू रीड अँड राईट. काय तर ग्रेस आणि तिच्या सर्व बहीण आणि भावांना लिहिता वाचता येत होतं. देअर फादर ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव अँड अनसेल्फिश.
आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रामाणिक, निर्भय, ब्रेव म्हणजे निर्भय आपण म्हणू शकतो, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थीपणाचे काय दिले होते तर धडे दिले होते. म्हणजे निस्वार्थी होण्याचं त्यांनी शिकवलं होतं. When Grace was 10 years old, the family went to live in the Longstone Lighthouse. ग्रेस 10 वर्षाची असताना तिचं सारं कुटुंब लॉंगस्टोन नावाचं जे लाईट हाऊस आहे तिथे राहायला गेलं होतं. Their new home was on some wide islands near the east coast of England. त्यांचं जे नवं घर होतं ते इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरील एका निर्जर बेटावर होतं. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप देअर. डार्लिंगांची मुलं तिथेच मोठी झाली. When they were older, they left their lonely home one by one and found work in the cities. मोठी झाल्यावर सगळी मुलं एक एक करून बाहेर गेलीत, शहरात काम शोधण्यासाठी गेली, आणि ते घर कसं झालं तर एकाकी पडलं होतं सर्व मुलं गेल्यानंतर. At last, all of them had left the lighthouse except Grace. शेवटी काय झालं तर अखेर सर्वजण ते जे काही लाईट हाऊस आहे ते सोडून बाहेर पडले. फक्त ग्रेस म्हणजे ग्रेस सोडून सर्वजण निघून गेले होते. हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर. फक्त जी ग्रेस आहे तीच फक्त आईवडिलांना मदत करण्यासाठी मागे थांबली होती. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. तिची उंची फारशी वाढली नव्हती, म्हणजे ती उंच नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमेन. ती एक लहानच ती राहिली होती. ओके, म्हणजे ती कशी होती, एक लहान स्त्रीसारखी होती. नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन 6 feet टॉल. ती तिच्या वडिलांसारखी दिसायची नाही, कारण तेच चांगले 6 फूट इतके उंच होते. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838 अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. आता 6 सप्टेंबर 1836च्या रात्री भयंकर वादळ हे काय होत होतं, घोंगावत होतं. टेरिबल म्हणजे भयंकर, ब्लोईंग म्हणजे घोंगावणे असा अर्थ आपण घेणार आहोत. ब्लोचा अर्थ वाहने होतो, परंतु तिथं आपण घेणार घोंगावणे. म्हणजे जे काही वादळ आहे ते एकदम भयंकर असं घोंगावत होतं. कधी 6 सप्टेंबर 1838च्या रात्री. ग्रेस वॉज यूज टू स्टोम. आता ग्रेसला वादळांची काय होती, सवय होती. शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन हर बिग लाईट हाऊस. ती स्वतःच्या त्या मोठ्या लाईट हाऊसमध्ये आरामात व सुरक्षित होती. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हू वेअर ॲट सी इन द स्टोम. परंतु तिला नेहमीच वादळात सापडलेल्या त्या समुद्रातल्या बिचाऱ्या खलाशांविषयी वाईट वाटत असे. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. त्या रात्री काहीतरी अतिशय भयंकर घडणार आहे याची तिला कल्पना सुद्धा नव्हती. दॅट नाईट अ शिप वॉज रिक्ड अपॉन द रॉक. त्या रात्री एक जहाज ते खडकांवर काय झालं तर आदळून फुटलं होतं. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. ग्रेस आणि तिच्या आई वडिलांनी काय झालं तर त्या धडकेचा त्यांना आवाज सुद्धा ऐकू आला नाही. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्ज वॉज टू लाऊड. वाऱ्यांचा आवाज त्याचबरोबर लाटांचा आवाज इतका अतिप्रचंड होता की त्यांना दुसरं दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. त्यांना दुसरं काही ऐकू येत नव्हतं. बट अ शिप कॉल्ड द फॉरशायर हॅड हिट द रॉक अ माइल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. परंतु काय झालं, बट अ शिप कॉल्ड, एक शिप कुठली, फॉरशायर नावाची जी काही शिप होती ती काय झाली तर एक माइल अवे, त्यांच्या लाईट हाऊसपासून 1 मैल अंतरावर काय झालं होतं तर खडकावर आदळलं होतं किंवा आपडलं होतं. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन बट 9 men अँड वुमेन वेअर एबल टू क्लाइंब ऑन द रॉक. त्यामध्ये बरेचसे प्रवासी जे होते ते बुडाले होते, पण पुरुष आणि स्त्रिया मिळून जवळपास 9 जण मात्र खडकावर चढू शकले होते. म्हणजे 9 जण त्या खडकावर आले होते. ड्रॉन म्हणजे बुडून जाणे. ओके. द विंड नियरली ब्लीव देम इन टू द सी ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक.
वाऱ्याने त्यांना जवळपास समुद्रात फेकलंच होतं, परंतु ते कसं बसं तरी त्यांनी काय केलं होतं तर खडकाला ते लटकून राहिले होते. क्लंग म्हणजे लटकणे. इन द डिस्टन्स दे सॉ द वॉर्म लाईट ऑफ दी लाईट हाऊस. दूरवरून त्यांना ते लाईट हाऊसचा उबदार दिवा दिसत होता. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वेअर नॉट हर्ड. परंतु निश्चितच त्यांच्या ज्या आरोळ्या आणि किंकाळ्या होत्या तिथपर्यंत अर्थातच ऐकू जात नव्हत्या. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टोम. ते रात्रभर तेथेच त्या वादळात त्या खडकाला धरून राहिले. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस वॉज ड्रेसिंग. ग्रेस काय होत होती तयार होत होती. शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टोम वॉज स्टील ब्लोईंग. तिने काय केलं तर खिडकीबाहेर पाहिलं, परंतु अजून सुद्धा ते वादळ का होतं तर वाहत होतं किंवा घोंगावत होतं. सडनली शी स्टॉप. अचानकपणे ती थांबली. वॉजंट देअर समथिंग ऑन द डिस्टन्स रॉक. दूरवरच्या त्या खडकावर काहीतरी दिसत तर नव्हतं. कॉलिंग हर फादर. वडिलांना तिने बोलावलं. शी लुक्ड अगेन. तिने पुन्हा नीट बघितलं आणि वडिलांना हाक मारली. येस देअर वेर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन द रॉक. क्लिंगिंग म्हणजे अटॅच वन सेल्फ टू. ती काय म्हणते येस होय नक्कीच काही माणसे तिथे त्या खडकांना लटकलेली होती. बट दे वेअर हाफ अंडर द सी. परंतु ती अर्धी समुद्रात होती. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्रॉन. ते लोक बुडायच्या आत आपण त्यांना वाचवलं पाहिजे. ग्रेस क्राईड. आणि ग्रेस तिथे काय झाली तर ओरडली. वी मस्ट डू समथिंग. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. आपण काहीतरी केलं पाहिजे बाबा. म्हणजे जे वडिलांना ती म्हणते आपण काहीतरी केलं पाहिजे फादर. वडिलांना असं म्हणताना ती म्हणते ती लोक जर मेले तर तुम्ही पुन्हा शांतपणे झोपू शकाल का. असा प्रश्न तिने तिच्या वडिलाला विचारला. विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन. विल्यम डार्लिंग तिचे वडील जे कसे होते तर एक शूर असे ग्रस्त होते. शूर असे ते ओल्ड झाले होते. ओल्ड मॅन होते. बट ही शुक हिज हेड. पण त्यांनी आपलं डोकं हलवलं. इट इज होपलेस ही सेड. काही उपयोग नाही ते म्हणाले. वी कॅन डू नथिंग. आपण काही करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दिस वेव्स. आता तो म्हणतोय की आपण काहीच करू शकत नाही. मी स्वतःच या लाटांमधून नाव कशी तिथपर्यंत नेणार, कशी चालवत नेणार किंवा वल्हवत नेणार. रो म्हणजे वल्हवणे. इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. एखादा पुरुष जर माझ्या मदतीला असता तर असं ते शेवटी तिथे बोलला आणि थांबला. आय कॅन हेल्प यू फादर. आता ती म्हणते मी तुम्हाला मदत करेल बाबा. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कांट आय. आता ती म्हणते की मलाही एका पुरुषा इतकीच चांगली नाव वल्हवता येते हो की नाही. असा प्रतिप्रश्न पुन्हा तिने विचारला की मलाही चांगल्या प्रकारे नाव चालवता येते हो की नाही, चालू शकते की नाही. आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. मी छोटी आहे परंतु मी कशी आहे तर कणखर आहे. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. तुम्ही आणि मी अनेकदा एकत्र नाव वल्हवलेली आहे. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल. आपण त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं ती त्यांना म्हणाली. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. आता मिसेस डार्लिंग म्हणजे तिची आई आणि विल्यम डार्लिंगची बायको. ती काय होती तिच्या पतीसोबत आणि मुलीसोबत बरोबर त्या खिडकी जवळ ती उभी होती. नो नो शी एक्सक्लेम. ती ओरडली. नाही नाही. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्रॉन. आणि ती म्हणाली की तुम्हीच बुडाला तर त्या बिचाऱ्या लोकांना कशी मदत होणार. यू कॅनॉट रो इन दिस स्ट्रोम. तुम्ही या स्ट्रोममध्ये नाव घेऊन जाऊ शकणार नाहीत. डू नॉट ट्राय. तसा प्रयत्नही करू नका. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. ग्रेस तुझ्यासारखी एक मुलगी एका पुरुषाप्रमाणे काम करू शकणार नाही. लेट अस प्रे फॉर दॅम. आपण त्यांच्यासाठी काय करूया प्रार्थना करूया. हजबंड म्हणजे नवऱ्याला ती म्हणतीये. गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅन नॉट. देव कदाचित त्यांना वाचू शकेल परंतु आपण नाही असं ती म्हणाली.
ग्रेस वॉज डिटरमाइंड हाऊएव्हर, ग्रेस जी होती ती कशी होती, ठाम होती. शी आर्ग्यूड अंटिल ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड, वडील जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत ती काय करत राहिली तर वाद घालत राहिली. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट, विथ अ हेवी हार्ट म्हणजे सॅडली, बिचारा मिसेस डार्लिंगने जड अंतकरणाने हेल्प देम टू गेट द बोट आउट, त्यांना नाव बाहेर काढण्यास मदत केली. शी वॉश्ड अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ, ते निघाले तशी त्यांच्याकडे पाहत तिने काय केली तर प्रार्थना ती करत राहिली होती. एनीवन हू हॅज सीन अ स्टोम ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी, ज्यांनी कुणी समुद्रातलं ते वादळ पाहिलं असतं ते त्या प्रवासाची कल्पना करू शकतात, ज्यांनी कोणी पाहिलं असेल तो. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स ॲज हाय ॲज हिल, पर्वता एवढ्या त्या उंच उसळणाऱ्या लाटांबरोबर ती नाव वर खाली होत होती. समटाइम इट स्टूड ऑन वन एंड समटाइम्स ऑन दी अदर एंड, कधी ती या टोकावर तर कधी त्या टोकावर ती उभी राहत होती. इट वेंट अप टू द टॉप ऑफ द वेव अँड देन डाऊन इंटू अ ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्स, एकदा ती एका लाटेच्या पार वरच्या टोकापर्यंत गेली आणि मग लाटांमधल्या खोल दरीतून खाली खाली येत राहिली. एव्हरी टाइम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर, प्रत्येक वेळी बोटीने काय केलं तर खाली येताना ते जवळजवळ पाण्यातच खाली गेले असं दिसत होतं. बट लिटल बाय लिटल, परंतु हळूहळू, पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओर्स, ओर्स म्हणजे काय तर एक फ्लॅट ब्लेड असते त्या जहाजांना बोटीनं लावलेले असते बघा दोन्ही साईडने, त्या प्रकारे. तर त्या बेड म्हणजे पूर्ण ताकद त्याच्यावर ओतून ते काय झाले तर खडकाच्या जवळ जाऊन पोहोचले. द विंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी द मॅन अँड वुमेन क्लिंगिंग ऑन द रॉक, वाऱ्याचा आणि पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की ग्रेसला त्या खडकाला लटकलेले ते पुरुष आणि स्त्रिया दिसू शकत नव्हते. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प, तिला फक्त काय होतं तर मदतीसाठी त्यांचा आक्रोश, त्यांचा फक्त आवाज तिला ऐकू येत होता. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन द ओर विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ, तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले जे काही वल्ले ते ओर्स पकडून ठेवण्यासाठी तिला तिच्या सर्व शक्तिपणाला लावावी लागली होती. ॲट लास्ट दे केम क्लोज टू द रॉक, अखेर ते त्या खडकांपाशी पोहोचले. विल्यम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन द रॉक्स वाईल ग्रेस ऑल अलोन हेल्ड द टू मेन इन टू द बूट, विल्यम डार्लिंगने काय केलं तर खडकावर उडी मारली, तर त्या ग्रेस डार्लिंगने काय केलं तर हेल्ड द टू मेन इन टू द बोट, दोन माणसांना बोटीवर धरून ठेवलं. द टू सेलर्स फ्रॉम द रिक्ड शिप वेअर एबल टू रॉ, आणि त्या फुटलेल्या जहाजावरील जे दोन खल्लाशी होते वल्लवणारे, ओके, ते काय झाले तर त्यांना चांगल्या प्रकारे ती काय करता होती, बोट वल्लवता येत होती आणि ते काय झाले एबल ॲट टू रो, ते वरती व्यवस्थितरित्या ते आले होते. दे हेल्प द डार्लिंग ड्युरिंग द लॉंग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस, त्यांनी डार्लिंगना परत लाईट हाऊसकडे जाण्याच्या मोठ्या प्रवासात वलवायला मदत केली होती. देन ग्रेस अँड द 3 वुमेन गॉट आउट, मग ग्रेस आणि तिघी त्या स्त्रिया खाली उतरल्या. ओल्ड विल्यम डार्लिंग अँड द 2 सेलर्स रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द 4 मेन स्टील ऑन द रॉक, त्या वयस्कर विल्यम डार्लिंग आणि ते 2 खलाशी पुन्हा त्या भयानक समुद्रात गेले आणि त्या खडकावर जे अडकलेले चौघं होते त्यांच्या सुटका करण्यासाठी ते पुन्हा वापस तिकडे गेले होते. विल्यम डार्लिंग आणि ते 2 सेलर्स, ते 2 खलाशी त्या जहाजावरची जी जहाज बुडाली होती. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाव, ग्रेसला आता विश्रांतीसाठी अजिबात वेळ नव्हता. ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यू पॅसेंजर, तो पूर्ण दिवस ती त्या सुटका केलेल्या ज्या प्रवाशांना आराम देण्यात आणि त्यांना खाऊ घालण्यात आपल्या आईबरोबर तिने व्यस्त केली
होती. आफ्टर सेव्हरल डेज these passengers were able to return their homes in England. अनेक दिवसांनी ते प्रवासी इंग्लंडला आपल्या घरी परत जाऊ शकले होते. They told the story of brave girl and her father to their families and friends. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना तसंच मित्रपरिवाराला या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची कथा सांगितली. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस. आणि अचानकपणे ग्रेस डार्लिंग आणि तिचे वडील हे काय झाले तर प्रसिद्ध झाले होते. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर. त्यांच्या त्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रातून छापून आल्या होत्या. मनी वॉज रेस्ड टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लाईव्ज. आणि सर्व जे काही लाईट हाऊस आहे तिथे राखणदार करणाऱ्यांसाठी एकाकी आणि धोकादायक जीवन ते जगतात त्यासाठी त्यांच्या जीवन सुधारण्यासाठी मदत निधी उभारल्या गेला. ग्रेस अँड हर फादर वेअर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. ग्रेस आणि ती काही तिची वडील आहे त्यांना त्यांच्या विशेष शौर्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. हिरोइझम म्हणजे शौर्य. पुअर ग्रेस डिड नॉट लाईव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. बिचारी जी ग्रेस होती ती सुटकेच्या म्हणजे त्या लोकांना वाचवल्यानंतर जास्त काळ जगली नाही. शी डाईड ॲट द एज ऑफ 27. ती फक्त 27 वर्षाची असतानाच मरण पावली. बट शी इज स्टील रिमेंबर फॉर हर अनसेल्फिश करेज. पण तिच्या त्या निस्वार्थीपणाच्या धैर्यासाठी आजही तिचं काय केलं जातं तर स्मरण केल्या जातं. शी रिस्क हर ओन लाईफ फॉर अदर्स. तिने काय केलं तर इतरांसाठी तिने आपलं स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलं होतं. अशा प्रकारची ती ग्रेस डार्लिंग. इथे फोटो दिला आहे बघा. अशा प्रकारे आपला लेसन इथे काय होतोय संपतोय. आय होप तुम्हाला निश्चितच आवडला असेल. खूप प्रेरणादायी असा हा लेसन होता. चला तर डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू अँड टेक केअर.